नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खूप खास विषयावर बोलणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुमच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली असेल की 2026मध्ये खरंच तुला राशीचे लोक करोडपती होणार का? हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ज्यात मी तुम्हाला काही सगळी माहिती खूप सोप्या भाषेत आणि अगदी आपल्या बोलीभाषेत सांगणार आहे. मित्रांनो, 2026मध्ये शनी महाराज तुमच्या 6व्या स्थानी प्रवेश करत आहेत आणि ज्योतिषशास्त्रात या स्थानाला धन त्रिकोण असेही म्हटले जाते. ही गोष्ट ऐकायला जितकी सोपी आणि आनंददायी वाटते, तितकाच यामागे एक मोठा रहस्य दडलेला आहे. ते रहस्य म्हणजे प्रत्येक तुला राशीचा जातक करोडपती होणार नाही. फक्त तेच लोक होणार जे शनिदेवांना अपेक्षित असलेल्या त्या 3 गोष्टी आपल्या जीवनात उतरवतील. याचे कारण काय आहे? बघा, आपले गुरुदेव होते. एकदा खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यांनी आपल्या 4 शिष्यांना बोलवलं आणि म्हणाले, जा बाहेरून पूजा करण्यासाठी पाऊस घेऊन या. पहिला शिष्य गेला. त्याने चमचाभर पाणी आणले आणि म्हणाला, गुरुदेव एवढेच मिळाले. दुसरा शिष्य गेला. त्याने एका ग्लासात पाणी आणले. तिसरा शिष्य थोडा अधिक उत्साही होता. तो एक छोटी बॉटल घेऊन गेला आणि तेवढी बॉटल भरून तो पावसाचं पाणी घेऊन आला. पण चौथा शिष्य मात्र गेला. त्याला दुपार झाली तरी तो परत आला नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तो परत आला नाही. सगळ्यांना चिंता वाटू लागली की तो पाणी आणायला गेला आहे की नाही. पण जेव्हा तो शिष्य रात्री उशिरा परत आला आणि त्याने आवाज दिला, गुरुदेव मी तुमच्यासाठी पाणी आणले आहे, तेव्हा सर्वजण बाहेर आले तर काय पाहतात, त्या शिष्याने एका मोठ्या पात्रामध्ये पूर्ण भरून ते पात्र पाणी घेऊन आला होता आणि तो म्हणाला, गुरुदेव या पाण्याने तुम्ही आजचीच नाही तर पूर्ण वर्षभराची शिवपूजा करू शकता. बघा मंडळी, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? तर पाऊस तर सगळ्यांसाठी पडत होता, पण कोणी चमचा घेऊन गेला, कोणी ग्लास घेऊन गेला आणि कोणी मोठा ड्रम घेऊन गेला. अगदी तसेच शनीची कृपा आणि धनाची वर्षा तर सर्वांवर होणार आहे, पण तुम्ही तुमच्या जीवनात किती ड्रम तयार ठेवला आहे हे महत्त्वाचे आहे. आणि त्या चौथ्या शिष्याकडे 3 गुण होते जे शनिदेवाला खूप प्रिय आहेत. ते गुण म्हणजे त्याने ड्रम भरण्यासाठी त्याने समर्पण दिले, धैर्य आणि निरंतरता. त्याने पाणी भरण्यासाठी वेळ दिला म्हणजे धैर्य ठेवले, थंडीत तो तिथे उभा राहिला म्हणजे समर्पण दाखवले आणि तो थांबला नाही, पूर्ण भांडे भरूनच तो आला म्हणजे निरंतरता ठेवली. ज्या व्यक्तीच्या जीवनात हे 3 गुण असतील तोच शनीच्या कृपेने करोडपतीच्या प्रवासाला पूर्ण करू शकतो. आता या गोष्टीचा आपल्या राशीशी काय संबंध? तर मित्रांनो, शनिदेव तुमच्या 6व्या स्थानी आले आहेत. 6वे स्थान हे तुमच्या मेहनतीचे, तुमच्या वेदनांचे आणि त्या वेदनांतून मिळणाऱ्या प्राप्तीचे स्थान आहे. शनिदेव यांच्या हातात लोखंडाचा दंड आहे. जर तुम्हाला मार बसला तर तो आवाजही करतो आणि त्याचे निशाणही राहतात. हे निशाण कशाचे आहेत? तर तुमच्यावर झालेल्या अपमानाचे, समाजाने लोकांनी तुमच्यावर जे हसले, जी तुमची बेइज्जती केली, त्याचा प्रतिशोध म्हणून शनिदेव तुम्हाला इतक्या उंचीवर घेऊन जातात जिथे इतर लोक विचारही करू शकत नाहीत. म्हणूनच पराशर मुनींनी 6व्या स्थानातील शनीला सर्वोत्तम, सर्वगुणसंपन्न शनी मानले आहे, जो तुम्हाला समस्यांशी लढण्याची प्रेरणा देतो. शनिदेव शिस्त आणि व्यवस्था शिकवतात. जर तुम्ही खूप उंच असाल तर ते तुम्हाला आधी जमिनीवर आणून समान पातळीवर आणतील आणि जर तुम्ही खाली असाल तर आधी तुम्हाला त्या समान पातळीवर आणतील. याचा अर्थ हा आहे की आता तुम्ही आकाशाला गवसणी घालण्यासाठी तयार आहात. आता पाहूया शनीच्या 3 महत्त्वाच्या दृष्टी ज्या तुमच्यासाठी धनवर्षा करणार आहेत.
तर सर्वात प्रथम म्हणजे तिसरी दृष्टी म्हणजे अष्टम स्थानावर शनी महाराजांची तिसरी दृष्टी तुमच्या 8व्या घरावर आहे. याला अनअर्णमनी म्हणजे विना मेहनतीचे धन म्हटले जाते. हे हे ते धन आहे जे पृथ्वीमध्ये दडलेले आहे किंवा ज्यामुळे तुम्हाला अचानक लाभ होतो. शनीची दृष्टी तिथे पडल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या, अडचणी आणि अडथळे आता समाप्त होणार आहात. त्यानंतर 7वी दृष्टी म्हणजे 6वे स्थान तुमच्या नोकरीचे 7वी दृष्टी म्हणजे द्वादश स्थानावर म्हणजे 6वे स्थान तुमच्या नोकरीचे आहे आणि 12वे स्थान बदलाचे आहे. त्यामुळे तुमची नोकरी बदलण्याची खूप मोठी शक्यता आहे. पण हा बदल चांगला असेल. तुम्हाला मानसन्मान, पगारवाढ म्हणजेच इन्क्रिमेंट मिळण्याचे योग आहेत. तसेच जे लोक परदेशाशी संबंधित कामात आहेत, आयात निर्यात म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. दुसरे म्हणजे तुम्ही तुला राशी आहात आणि समोर तुमचा क्लायंट आहे. 6वे स्थान हे क्लायंटचे खर्चाचे स्थान आहे. म्हणजे क्लायंटचा खर्च होणार, तो पैसा तुम्हाला प्राप्त होणार. त्यामुळे केलेल्या कामाची प्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे 10वी दृष्टी म्हणजे तृतीय स्थानावर. शनीची ही 10वी दृष्टी खूप खास आहे, कारण ती फक्त शनिदेवालाच प्राप्त आहे. ही दृष्टी तुमच्या 3ऱ्या घरावर पडत आहे, जे तुमच्या प्रयत्नांचे, संवादाचे आणि लहान प्रवासाचे स्थान आहे. यामुळे तुमचे मोठे करार होतील. जे लोक ऑनलाईन काम करतात, सोशल मीडिया, IT, सॉफ्टवेअर कंपनी, मार्केटिंग, सेल्स किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांना मोठे यश मिळणार आहे. या काळात प्रवासातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. मंडळी, राहूसुद्धा रातोरात करोडपती बनवतो, पण तो रातोरात खालीही आणतो. पण शनिदेव वेळ घेतील, पण तुम्हाला ते धन साम्राज्य देतील, जे कधीही समाप्त होणार नाही. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आणि आर्थिक त्रिकोणाला पूर्ण करण्यासाठी यापेक्षा चांगला शनी आपल्याला मिळणार नाही. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शनिदेवाला प्रसन्न कसे करायचे, काय उपाय करायचे की ज्यामुळे शनिदेवाला तुम्ही प्रसन्न करू शकता आणि शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या परिवारावरती प्राप्त करू शकतात. तर मित्रांनो, शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हनुमानाची उपासना करा. नासे रोग हरे सब पीरा. हनुमानजी महाराज आपल्याला सहनशक्ती देतात आणि विपरीत परिस्थितीत लढण्याची प्रेरणा देतात. शनी आणि हनुमानजी दोघेही वायुतत्वाचे कारक आहेत. त्यामुळे हनुमानजींची कृपा असेल तर शनी दोष तुमच्यावर पडत नाही. तर माझ्या प्रिय मित्रांनो, 2026मध्ये करोडपती होण्यासाठी फक्त शनींची कृपा पुरेशी नाही, तर आपल्याला समर्पण, धैर्य आणि निरंतरता या 3 गोष्टींचे द्रव भरण्याची तयारी ठेवावी लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझा समजवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री बजरंगबली की जय असे लिहून पाठवा. आणि पुन्हा एकदा भेटूया. तुमचा दिवस खूप मंगलमय असो. धन्यवाद.